घोडेगाव तालुका निवासा येथे कत्तलीसाठी चालविलेल्या 13 गोवंश जनावरांची सुटका, 4 आरोपींकडून 39,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. सोमनाथ गारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणावर कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंश जनावरांची सुटका करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या आदेशानुसार नमूद पथक हे पहाटे नेवासा तालुक्यामध्ये कत्तलीसाठी माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कृष्णानगर घोडेगाव तालुका नेवासा या ठिकाणी काही इसमांनी गोवंश जनावरे खरेदी करून आणलेले असून ते वाहनांमध्ये भरून कत्तलीसाठी नेणार असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीप्रमाणे पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम हे मातीच्या ढिगाऱ्यावरून गोवंश जनावरे ट्रकमध्ये भरताना दिसून आली. पथकाने सदर ठिकाणी असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रशीद शेख, अमीन सय्यद, अफ्ताब शेख असं सांगितलं. तर यामध्ये शुभम बाबासाहेब पुंड वय 26 वर्ष अशांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातून 9,10,000 रुपये किमतीची 13 गोवंश जनावरे व 30 लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक असा एकूण मुद्देमाल 39,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. पुढील कारवाई पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.